नमस्कार, मी स्नेहल. मी नेहमीच तुम्हाला खूप अशा उपयोगी पडतील अशाच रेसिपी दाखवत असते. तशीच आजसुद्धा मी तुम्हाला एक टिफिन रेसिपी दाखवणार आहे. आपण आज रेसिपी बघणार आहोत कारल्याची भाजी. आता कारल्याची जी भाजी आपण बघणार आहे ती अजिबात केल्यानंतर कडू लागत नाही आणि जिथे तुम्ही एक चपाती खाल किंवा एक भाकरी खाल त्याच्यापेक्षा जास्त चपाती किंवा भाकरी खाल एवढी सुंदर ही भाजी तयार होते. आता त्यासाठी आपण इथे कारली घेतलीत. आधी मी ही कारली स्वच्छ धुवून घेतलीत. त्याला मध्ये काप करून घेतलेत. 2-2 इंचाचे मी तुकडे करून घेतलेत आणि मध्ये चीर मारून ही कारली आपल्याला घ्यायची, म्हणजे कुठे कीड वगैरे असेल तर आपल्याला दिसेल यासाठी. आता याचं जे बी आहे हे असं न काढत बसता आपण ती अशीच उकडण्यासाठी टाकणार आहे. एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये ही जी कारली आपण घेतली ती टाकायची. थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. आता ही कारली 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला उकळण्यासाठी ठेवायची आणि 5 ते 10 मिनटात ती अगदी लगेच शिजतात, उकळून जातात. जर घाई असेल तर भांड्यावरती झाकण ठेवा. ते उकळत आहेत तिथपर्यंत आपण इथे एका वाटीमध्ये चिंच भिजवण्यासाठी टाकले. आता ही कारली 10 मिनटात आपली उकडलेली आहे. त्यातलं जे बी आहे ते आपण आता हाताने काढून घ्यायचं आहे. सगळ्या कारल्यातलं आपल्याला बी काढून घ्यायचं आहे आणि ती कारली जी आहे ती अशी दाबून पिळून घ्यायची आपल्याला, म्हणजे त्यातला जो पाणी असतो ते निघून जाईल आणि अगदी आपली भाजी ही सुकी होते, त्यातला कडूपणा निघून जातो. आता अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करून सांगत जा, म्हणजे तुमच्या कमेंट वाचल्यामुळे खूप नवीन नवीन शिकायला मिळते. परत यानंतर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायला, रेसिपी बनवायला पाहिजे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आता इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा हळद टाकले, 1 चमचा गरम मसाला टाकलाय आणि 3 चमचे तिखट मसाला टाकलाय. आता या वाटणाची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. अगदी सोपं वाटण आहे. थोडंसं किंचित हिंग टाकलंय आणि चवीनुसार मीठ टाकलंय आणि 1 इंचाचा एवढा होईल एवढा आपण गुळाचा खडा घेतलाय. तो खडासुद्धा आपण इथे कुस्करून टाकणार आहे आणि जी चिंच आपण भिजत ठेवली आहे वाटीमध्ये ती सुद्धा आपल्याला कुस्करून घ्यायचे आणि ती यामध्ये मिक्स करून घ्यायची. अशी इथे आपण आता हे जे वाटण तयार केलं आहे, या वाटणाची जी भाजी आपण बनवणार आहे खूप छान होते. त्यात थोडीशी मी कोथिंबीरसुद्धा टाकले आणि खूप मस्त आता हे वाटण तयार झाले. आता हे जे वाटण आहे ते आपल्याला कारल्यामध्ये स्टफ करून घ्यायचे. अशी सर्व कारली आपल्याला पूर्ण भरून घ्यायची आणि कारली आपली शिजलेली आहेत, त्यामुळे आपण आता जी भाजी बनवणार ही अगदी 5च मिनटात तयार होते, म्हणजे सकाळच्या घाईच्या वेळेस आपल्याला ही खूप उपयोगी पडते. आता इथे आपण तेल तापत ठेवलं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे. चांगलं तडतडून द्यायचं आहे कढीपत्ता. आता तुम्ही म्हणाल की इथे मी मसाला जास्त टाकला आहे, तर ही भाजी मी मिस्टरांना डब्यासाठी बनवत असल्यामुळे थोडीशी तिखट जास्त केलेली आहे आणि खूप छान अशी ही भाजी तयार होते. आता ही जी कारली स्टफ केली ती यामध्ये आपल्याला तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आणि जे वाटण आपलं एक्स्ट्राचं झालेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता इथे पाणी वगैरे आपण वापरणार नाही, अगदी थोडंसं 1 पळीभर पाणी आपण इथे वापरणार आहे. मस्त कारली परतून घ्यायची आणि कारली आधी शिजली असल्यामुळे 10 मिनटामध्ये आपली भाजी तयार होते. थोडंसं आता याच्यात आपण ज्या भांड्याचं पाणी आहे ते टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे. बघा किती आपली कारल्याची भाजी सुंदर झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता, अगदी वरण भातासोबत, किंवा अगदी जर पाहुणे जरी आले ना तरी पाहुण्यांना करून दिली तरी पाहुणे खुश होतील. एवढी सुंदर ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता वरतून आपण कोथिंबीर टाकले. आता ही जी भाजी आहे ही आपण टिफिनला भरणार आहेत. थोडीशी गार करण्यासाठी मी इथे ठेवली होती. आता टिफिनमध्ये आपण चपात्या भरून ही भाजी देऊया आणि मग बघूया आपली भाजी कशी झाली. तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा.
तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.